तर बघा, आपल्या चिरोट्यांचा रंग किती सुरेख आला आहे. त्याचबरोबर त्याला जी क्रिस्पीनेस यायला हवा तो पण अगदी परफेक्ट जमलेला आहे. अगदी खुसखुशीत सोनेरी रंगाचे रशिले चिरोटे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. चिरोट्यांसाठी 2 वाट्या मैदा मी इथे घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक भांडं सेट करायचं आहे आणि त्याप्रमाणे मेजरमेंट घ्यायचं आहे. त्यामध्ये घालण्यासाठी मी तीच वाटी अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर एवढं मीठ घालायचं आहे. मिठामुळे गोड पदार्थांची चव अजूनच जास्त वाढत असते. आता यामध्ये मोहनासाठी आपण कडकडीत गरम केलेलं तूप घालून घेणार आहोत. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला पदार्थ कुरकुरीत किंवा खुसखुशीत हवा असेल त्यावेळेस तेल किंवा तुपाचं मोहन घालताना नेहमी ते कडकडीत गरम करून घेऊन मगच घालायचं आहे. तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. नंतर हाताने व्यवस्थित हे तूप सर्व रवा आणि मैद्याला चोळून घ्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची टीप इथे आहे. तूप जे आपण मोहनाचं घातलेलं आहे ते रवा आणि मैद्याला व्यवस्थित लागलं पाहिजे, की ज्यामुळे आपले चिरोटे जे आहेत ते खुसखुशीत होतील. पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर असं हातामध्ये पीठ घेऊन बघायचं आहे. जर ह्याचा गोळा चांगला तयार झाला तर समजायचं की आपण टाकलेलं मोहनाचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता हे पीठ भिजवण्यासाठी इथे मी ताकाचा वापर करणार आहे. ताक जास्त आंबट नसेल याची खात्री करून घ्यायची आहे. थोडं थोडं ताक टाकून ह्याचा आपण जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. चला, तर ही प्रोसिजर पूर्ण होईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर इथे आपला छानसा डो तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता ह्याला आपण 15 ते 20 मिनिटासाठी असं झाकून ठेवूया. चला, तर आता चिरोट्यांसाठी पाक करायला घेऊ. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतकं पाणी आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आता साखरेचं प्रमाण बघा, 2 वाट्या मैदा आणि अर्धी वाटी रवा याच्यासाठी मी इथे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हा पाक आपण खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा प्रमाणात करून घेणार आहोत. तर साईड बाय साईड आपण याचा चिरोट्यांसाठी लागणारा साठाही तयार करून घेऊ. त्यासाठी 2 चमचे मैदा मी इथे घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये आपण आता मेल्ट केलेलं तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याची व्यवस्थित स्लरी किंवा साठा तयार करून घ्यायचा आहे. इथे तूप घेताना मी फक्त तूप विरघळवून घेतलेलं आहे. अगदी कडकडीत तुपाचा वापर मी इथे केलेला नाही. तर तुम्ही बघू शकता, याप्रमाणे आपण साठ्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. चला, तर आता चिरोट्यांसाठी भिजवलेलं पीठ चेक करून घेऊ. येस, रवा खूप छान मुरला गेला आहे आणि अगदी आपल्याला हव्या त्या प्रमाणात पीठ भिजलं गेलेलं आहे. आता आपण ह्याचे साधारण लिंबाच्या आकाराचे किंवा त्यापेक्षा थोडेसे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने सुरुवातीला मी 3च पोळ्या लाटून दाखवणार आहे, त्यामुळे 3 गोळे करून घेतलेले आहे. तर साईड बाय साईड आपण पाक झाला की नाही ते पण चेक करायचं आहे. तर अजून थोडा वेळ आपल्याला हे उकळत ठेवावं लागणार आहे. तर तोपर्यंत आपण चिरोट्यांसाठी लागणाऱ्या पोळ्या लाटून घेऊ. सुरुवातीला मी पहिला गोळा घेऊन तो व्यवस्थित पातळसर लाटून घेणार आहे. चिरोटे म्हटलं की मला माझ्या वडिलांची फार आठवण येते, कारण त्यांच्या अतिशय आवडीचा पदार्थ होता हा. चिरोटे किंवा पाकातल्या पुऱ्या हे दोन्ही पदार्थ त्यांना अतिशय आवडत असत. 10 वर्ष झाले त्यांना जाऊन, पण आठवणी मात्र अजून तशाच ताज्या आहेत. तर हे बघा, या पद्धतीने पातळसर पोळी आपण लाटून घेतलेली आहे आणि अशाच मी अजून 2 पोळ्या लाटून घेणार आहे. दुसरी ही पोळी मी तुम्हाला या ठिकाणी लाटून दाखवते.
शक्यतो एकाच साईजच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे, ज्यामुळे आपल्याला त्या एकावर एक ठेवताना त्याचे लेयर करताना त्रास होणार नाही. तुम्ही बघू शकता आपली दुसरी पोळी पण तयार आहे आणि याच पद्धतीने मी आता तिसरी पोळीही करून घेते. दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांमध्येही चिरोटे केले जातात. शेव, चकली, चिवडा याबरोबरच गोड पदार्थाला एक चांगला पर्याय म्हणून आपण चिरोट्याचा वापर करू शकतो किंवा डिशमध्ये आपण चिरोटा सर्व करू शकतो. चला तर इकडे आपल्या तीनही पोळ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण चिरोट्यांसाठी लेयर तयार करायला घेऊया. सुरुवातीला एक पोळी मी पोळपाटावर पुन्हा टाकून घेत आहे आणि मैदा रवा असल्यामुळे थोडेसे ह्या पोळ्या आकसल्या जातात, तर पुन्हा एकदा लाटणं फिरवून घेऊ आणि ह्याच्यावर आपण जो साठा करून घेतलेला आहे त्याचा लेयर देऊन घ्यायचा आहे. हा साठा आपण हातानेच व्यवस्थित सगळीकडे पसरून घेऊ. खूप जास्त लावण्याची गरज नाही, थोडा थोडा साठा सगळीकडे लावायचा आहे. त्यावर दुसरी पोळी ठेवून घेतली आहे आणि आता दुसऱ्या पोळीवरही आपण साठा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि याच पद्धतीने आपण तिसरी पोळी पण या साठ्यावर ठेवून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण ह्या पोळीवरही साठ्याचा लेयर द्यायचा आहे. साठा सगळीकडे व्यवस्थित लावून झाला की आता आपण थोडंसं पाणी मी इथे घेतलेलं आहे. थोडंसं पाणी बोटाने आपण या पोळ्यांच्या कडेला लावून घ्यायचं आहे की ज्यामुळे पोळ्या उलगडणार नाहीत किंवा त्याच्या कडा सुटणार नाहीत. आणि आता पोळ्यांच्या आपण अगदी बारीक बारीक अशी सुरुवात करून रोल करून घ्यायचे आहेत. रोल करताना तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे, मध्ये पोकळी राहायला नको. या पद्धतीने व्यवस्थित तो दाबून घ्यायचा आहे आणि तो रोल मध्ये जाड असतो आणि कडेला पातळ, त्यामुळे आपण त्याला व्यवस्थित सगळीकडे सारखं असं फिरवून रोल एकसारखा करून घ्यायचा आहे. आणि आता आपण ह्याच्या बारीक बारीक काप करून घेऊ. रोल कट करताना शक्यतो एकसारखा कट द्यायचा आहे की ज्यामुळे चिरोटे छान दिसतात. रोल कट केल्यानंतर त्याचे साईडचे जे भाग आहेत ते काढून टाकायचे, ते जास्त पोकळ असतात. आणि नंतर बाकीचे जे कट केलेले पार्ट आहेत ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता पुढची स्टेप. तर आता आपण हे जे काही कट करून ठेवलेले आहेत हे एक एक घ्यायचं आहे. यातला एक एक पार्ट घेऊन आणि अगदी हलक्या हाताने आपण याला लाटून घ्यायचं आहे. चिरोटा हलक्या हाताने लाटला की तळताना त्याचे लेयर छान सुटतात. सो ही काळजी घ्यायची आहे की जोर देऊन किंवा जास्त दाब देऊन लाटायचे नाही. तर हे बघा, या ठिकाणी काही चिरोटे मी लाटून घेतलेले आहेत. एकसारखे दिसत आहेत बघा. तर सर्व चिरोटे माझे लाटून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता लेयर पण खूप छान सुटले त्याला. आता आपण पाक चेक करून घेऊ. तर हो, पाक पण अगदी व्यवस्थित झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पाक अगदी 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही आहे, तर फक्त हाताला चिकट लागेल एवढाच तो शिजवून घ्यायचा आहे. चला तर आता कढईमध्ये तेल गरम झालं की लगेचच आपण चिरोटे तळून घेऊ. या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. तर सुरुवातीला तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आणि अगदी सहज तळले जातील इतके चिरोटे आपण टाकून घ्यायचे आहे. खालच्या बाजूने व्यवस्थित तळले गेले की हळूहळू आपण याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी चिरोटे छान तळून घ्यायचे आहेत. इथे लक्षात घ्या की चिरोटे आपण अगदी मंद आचेवर तळणार आहोत की ज्यामुळे याचे लेयर्स जे आहेत ते छान सुटतील. सुरुवातीला थोडा वेळ लागेल. एकदा तेल सेट झालं की मग चिरोटे पटापट तळले जातील. तर बघा, बोलता बोलता चिरोटे छान सोनेरी रंगावर तळले गेलेले आहेत.
आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि याप्रमाणेच आपण आता पुढची बॅच टाकून तेही चिरोटे व्यवस्थित तळून घेऊ. चिरोटे तळताना तेल हातावर उडणार नाही ह्याची काळजी घ्या. तर आपली दुसरी बॅच पण आता छान तळली गेलेली आहे. आता हे पण चिरोटे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा किती सुंदर सोनेरी कलर आलेला आहे. वा, मस्तच. लेअर पण छान सुटलेले आहेत. अगदी खुसखुशीत चिरोटे तयार आहेत. आता आपण हे चिरोटे कोमट असलेल्या आपल्या पाकामध्ये घालून घेऊया. चिरोटा सोडताना एक एकच सोडायचा आहे आणि तो पूर्णपणे पाकात बुडेल याप्रमाणे आपण चमच्याच्या किंवा झाऱ्याच्या साहाय्याने त्याला खाली प्रेस करून द्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने मधून अधून आपण चिरोटे उलटपलट करून घेऊ की ज्यामुळे आतपर्यंत पाक छान शिरेल. साधारण 2 ते 3 मिनटं फक्त चिरोटे पाकात ठेवायचे आहे आणि पुन्हा ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. जर चिरोटे जास्त दिवस ठेवायचे असतील तर मात्र पाक 1 तारी करून घ्यायचा आहे. आणि जर सुके चिरोटे हवे असतील तर फक्त आपण जी पाकामध्ये टाकण्याची स्टेप केलेली आहे त्याऐवजी चिरोटे पाकात न घालता वरतून पिठी साखर भुरभुरून द्यायची आहे, ज्यामुळे सुके चिरोटेही छान तयार होतात. तर बघा आपले पाकातले चिरोटे तयार आहेत. अगदी थोडा वेळ पाकात टाकले तरी सुद्धा पाक आतपर्यंत छान शिरतो. तुम्ही बघू शकता सहज तुकडे होत आहेत. क्रिस्पी पण तेवढेच आहे आणि ज्यूसी पण तेवढेच झाले आहेत. बघू शकता तुम्ही आतपर्यंत पाक छान मुरलेला आहे. चिरोट्याचं पीठ भिजवताना आपण ताकाचा वापर केला आहे, त्यामुळे चवीला हे आंबट गोड खूप छान लागतात. तर अशाच छान छान रेसिपीसाठी अर्चना कुलकर्णी एकेच वर्ल्ड या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, कमेंटही जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त खा, स्वस्त रहा.